नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं प्राप्ती गांवकर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हांचे वांगडा युनेस्कोच्या संवसारीक दायजाच्या योग्याकार्टाच्या प्रबंधन देवळाक भेट दिली. भारत आनी इंडोनेशिया हांचे मदल्या शेकड्यांनी वर्सां पोरन्या संस्कृतायेच्या बंधनाचें प्रतीक म्हणून प्रबंधन उबें आसा अशें राष्ट्राध्यक्ष प्रबोवो हांणी निवेदनांत म्हणलां. देवळ संकुलाचें संवर्धन आनी जिर्णोद्धार करपा खातीर भारतान दिल्ल्या आदाराचे तांणी उपकार मानले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सुमार 12 शेकड्यांच्या काळांत हे भव्य दायज सांबाळपा खातीर इंडोनेशियाच्या लोकांचे उपकार मानतना म्हणलां, यग्यकार्ता के इस भव्य मंदिर कॉम्प्लेक्स अब जब हम पुनर्निर्माण का काम करने जा रहे हैं और ये यूनेस्को का वर्ल्ड हेरिटेज है, दुनिया के दूर दूर क्षेत्रों में कहीं पर भी जाएं, हमें कहीं न कहीं भारत की सांस्कृतिक विरासत के दर्शन होते हैं. ये पूरे साउथ ईस्ट एशिया का दूसरा सबसे बड़ा हमारी विरासत की पहचान है. पुनर्स्थापना प्रकल्पाक लागून लोकां मदले संबंद आनीक घटमूट जातले असो विस्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी उक्तायला. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन फाल्यां ओडिशाच्या भुवनेश्वराक भेट दितले. ह्या भेटी वेळार ओडिशा कृशी आनी तंत्रज्ञान विद्यापीठ भुवनेश्वर हांगा व्हड दर्यांत नुस्तेमारीचो टिकाऊ रुपान फायदो घेवपा खातीर अधिकृतताय पत्रां जारी करपाच्या राष्ट्रीय लॉन्च कार्यावळीक उपराष्ट्रपती हाजीर रावतले. राधाकृष्णन ओडिशा डीप सी फिशिंग मिशन दस्तावेज लेगीत सुरू करतले. घर मंत्री अमित शाह हांणी आयज महाराष्ट्राचे मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस हांच्या कडेन उलोवन महाराष्ट्रांत उटंगराच्या पावसाक लागून जाल्ल्या परिस्थितीचो नियाळ घेतलो. फाटल्या कांय दिसांत उटंगराच्या पावसाक लागून महाराष्ट्रांतल्या कांय वाठारांनी लुकसाण जालां आनी लोकजीण विस्कळीत जाल्या. ह्या परिस्थितीक तोंड दिवपाक महाराष्ट्र सरकाराक जाय ती मदत केंद्र सरकार करतले अशें केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांणी म्हणलां. केंद्रीय कृषी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान हांणी आयज एल निनोच्या संभाव्य परिणामाचेर उंचेल्या पांवड्यावयली नियाळ बसका घेतली. केंद्र सरकारान ह्या वर्सा एप्रिलांत एल निनोचें आव्हान सोंपोवपाची तयारी सुरू केल्ली. एल निनो मॉनिटरींग सेल, क्रॉप वेदर वॉच ग्रुप, राज्य नियंत्रण कक्ष आनी नोडल अधिकाऱ्यां वरवीं पेरणी, पीक आनी बाजार परिस्थितीचेर नेमान नदर दवरतात अशें बसके उपरांत नवी दिल्लींत पत्रकारां कडेन उलयतना शिवराज सिंह चौहान हांणी सांगलें. तांणी शेतकारांक मके, बाजरी, मूग ह्या सारक्या अल्प काळाच्या पिकांक प्राधान्य दिवपाचो सल्लो दिला. नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू हांणी 19 आसनाचो सारस MK2 हाचो आराखडो टप्पो यशस्वीपणान पुराय केल्ल्या खातीर नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज हाची तोखणाय केल्या. सारस हे देशांतले पयले स्वदेशी बनावटीचे येरादारी विमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारताच्या दृश्टीक मुखार व्हरता अशें सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत राम मोहन नायडू हांणी म्हणलां. केंद्रीय नवकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हांणी आयज भारतीय मानक ब्युरो वांगडा येवपी राष्ट्रीय प्रमाणीकरण संस्थांच्या ब्रिक्स मुखेल्याच्या बसकेच्या तयारीचें मुल्यांकन करपा खातीर समिक्षा बसकेचें फुडारपण केलें. कर्नाटकांतल्या बेंगळुरांत जावपी आंतरराष्ट्रीय बसकेचें यशस्वी संचालन करपा खातीर आनी प्रमाणीकरण क्षेत्रांत ब्रिक्स देशां मदलो सहकार आनी घटमूट करपा खातीर पुराय समन्वय, कार्यक्षम अंमलबजावणी आनी बारीकसाणीन नियोजन करपाचेर ह्या बसकेंत तांणी भर दिलो. खेळ काल रातीं नॉटिंघमाच्या ट्रेंट ब्रिजांत जाल्ल्या दादल्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटाच्या तिसऱ्या सर्तींत इंग्लंडान भारताक 125 धांवड्यांनी हारयलो. फुटबॉल सर्तींत वॅनकुवरांत पेनल्टी शूटआवटांत स्वित्झर्लंडान कोलंबियाचेर 4-3 अशी मात करून फिफा विश्वचषकाच्या क्वार्टर फायनलींत प्रवेश केला. तशेंच अटलांटान जाल्ल्या सर्तींत अर्जेंटिनान इजिप्ताक हारावन सर्तीच्या क्वार्टर फायनलींत प्रवेश केला. हवामान भारतीय हवामान खात्यान आयज देशाच्या मध्य आनी उदेंत वाठारांनी व्हड पावस पडपा सयत वादळ येवपाची शक्यताय उक्तावन ऑरेंज अलर्ट जारी केला. फुडल्या 2 दिसांनी उत्तर अरबी दर्या, राजस्थान, हरियाणा आनी पंजाबाच्या उरिल्ल्या वाठारां सयत पुराय देशांत नैऋत्य मोसमी पावस फुडें सरतलो असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्या फुडले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 नमस्कार.
आहे.